थकलो. बॉस काही वेळ देत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमच्या फेडरेशन मार्फत आजपर्यंत 3 ते 4 पत्र दिलेले आहेत मागच्या 2 महिन्यात, पण मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राला आणखीन उत्तर दिलेलं नाहीये. त्याच्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केलं. त्या दिवशी तिथले एसपी म्हणले संकट मोचन येऊ शकतात तुमच्या भेटीला. त्या संकट मोचनच सध्या संकटात आहेत बोगस वर्क ऑर्डर देऊन. ते काय आमच्या याला येणार. मला एक प्रश्न पडतो. आता यांचं सगळं ऐकलं, सन्मान्य राजसाहेबांनी सुद्धा ऐकलं. साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील याच्यात. पण जे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात, गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, मग महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळत? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठे येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरनं आलेले आहेत, त्यांची पेमेंट्स होत आहेत. जो आमच्या इथला मातीतला महाराष्ट्रातला जो कंत्राटदार आहे त्याचे पैसे का नाही देत? 99% मराठी. जो ज्याने तुम्ही बेरोजगारांच्या जे इंजिनियर असोसिएशन आहे त्यांना काम देणार म्हणून त्यांचे पैसे देणार, तरी का पैसे आणायचे कुठनं? गुजराती कॉन्ट्रॅक्टरला पैसे बरोबर मिळतात गुजरातवरनं आलेल्या, आणि भूमिपुत्रांना पैसे मिळत नाहीत. राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलेलं आहे, काय पुढची भूमिका? नाही, याच्या संदर्भात बोलू आम्ही. मुख्यमंत्र्यांची सन्मान्य राजसाहेब बोलतील. विषय हा नाहीये की साहेब त्यांच्याशी बोलतील किंवा आहे. विषय आमचा प्रश्न हा आहे की गुजरातवरनं आलेल्या कंत्राटदारांना तुम्ही कुठल्या हेडखाली पैसे देता, मग आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी कंत्राटदारांना का देत नाही, आमचा विषय. आणि साहेब जिथे आता कोल्हापूरचे शक्तीपीठ आता ते करायला जातं रोड, त्याला लोकांची मागणी विरोध आहे. जे लोकांना पाहिजे ते लोकांचे पैसे आमच्या भूमिपुत्रांना देत नाहीत आणि नको ते काम ठेकेदारांच्यासाठी काढण्यासाठी साहेब म्हणतात तसं गुजराती ठेकेदारासाठी हे सरकार चाललेलं आहे, मोठमोठ्या ठेकेदारासाठी. म्हणजे यांना धीरूभाई अंबानी अदानी नवीन नवीन निर्माण करायला लागले हे सरकार साहेब, असं आमचं मत आहे. देशपांडे साहेब, तुम्ही आता उल्लेख केला की गुजराती कंत्राटदारांना त्यांचे देयक क्लिअर होतात, भूमिपुत्र मराठी कंत्राटदार त्यांची देयक क्लिअर होत नाही. मात्र यामध्ये मराठी अमराठी वाद असेल तो पाहायला मिळतो. सरकार असं म्हणते की आम्ही हा वाद करत नाही, पण नेमकं याला अभय नाही, वाद मराठी अमराठीचा वाद काय आला? गुजरातवरनं आलेले कंत्राटदार कोणाचे आहेत? हे कोणी पाठवलेले आहेत? जे दिल्लीवरनं नॉमिनेट होऊन कंत्राटदार येतात त्यांची पेमेंट्स होतात. जे महाराष्ट्रातला आमचा भूमिपुत्र इथे जी विकासाची कामं करतो, गावागावात जाऊन कामं करतो, त्यांचे पैसे नाही मिळत. मिसिंग लिंक वाल्याचे पैसे, मिसिंग लिंक पडली तरी पैसे मिळतात, आणि आम्ही इथे चांगलं कामं करून आमचे पैसे मिळत नाहीत. परिणाम कामाच्या गुणवत्तेवर, दर्जावरती होतो का? 100% होणार. उद्या जर अशी परिस्थिती राहिली तर कोण कॉन्ट्रॅक्टर येणार आहे तुमच्याकडे? का तुमचा डावच आहे की इथल्या कॉन्ट्रॅक्टरना गप्प बसायचं आणि गुजरातवरनं सगळे कॉन्ट्रॅक्टर घेऊन यायचे म्हणून त्यांची पेमेंट काढत नाहीये? गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, राज्यातल्या भूमिपुत्रांच्या पैसे मेहनतीचे का मिळत नाहीत, हा प्रश्न उपस्थित केलाय देशपांडे यांनी. राज्यातल्या कंत्राटदारांना पैसे का दिले जात नाही? संकटमोचक सध्या संकटात आहेत असं कंत्राटदारांचं या ठिकाणी म्हणणं आहे. या कंत्राटदारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे.